नमस्कार. महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार काल नागपूरमध्ये झाला आहे. एकूण 39 आमदारांनी शपथ घेतली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीचे 9 असे 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या यादीत आपला नंबर लागावा यासाठी पक्षाच्या अनेक आमदारांनी शनिवारी उशिरापर्यंत फिल्डिंग लावली होती. त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांची यादी निश्चित केली असून यामध्ये धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याचा निर्णय अजित पवारांकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. भोंडेकर यांनी फक्त उपनेतेपदाचा नाही तर पक्षातील विविध पदांचा राजीनामा दिला आहे. मंत्रिपदासाठी वर्णी न लागल्याने भोंडेकर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा देखील त्यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. एवढंच नाही तर मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं. भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर नाराज आहेत. भोंडेकर यांनी शिवसेना पक्षाची जी संघटनात्मक पदे होती त्या दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. मंत्रिपद मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळावे अशी तेथील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र आता मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळत नाही हे दिसून आल्यानंतर भोंडेकर यांनी राजीनामा दिला आहे. यावर एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.